महाराष्ट्राला फक्त इतिहास नाहीये, महाराष्ट्राला भूगोलही आहे. खरंय. सोमवार ते शुक्रवार काम केल्यानंतर, नोकरी केल्यानंतर आपला विकेंड जो आपल्याला आरामासाठी मिळतो तो गडसंवर्धनासाठी घालवणं, तिथे झिजणं आणि त्यातून काहीतरी समाधानाची एक ती भावना मिळवणं, तर खरंच म्हणजे कौतुक आहे सगळ्याच दुर्ग संवर्धन संस्थांचं आणि तुमच्यासारख्या दुर्गसेवकांचं कौतुक आहे की ही ताकद येते कुठून, की हे वाटतं कसं की बाबा मला शनिवार रविवारी नाही, मला विकेंडला जायचंय, कुठे बाहेर नाही जायचंय, मला गडावर जायचंय, मला तो चिरा जवळचा वाटतो, ते टाका जवळचं वाटतं. पण हा सह्याद्री कधीच झुकला नाही, वाकला नाही. या गडांनी कधीच स्वतःच्या माना झुकवल्या नाहीये. इंग्रजांना चांगलं माहिती होतं की यांची ताकद, स्पेशली महाराष्ट्रात यांची ताकद ही गडकिल्ल्यांमध्ये आहे. बरोबर. ह्या गडकिल्ल्यांचा आधार घेऊन याच्यात परत क्रांतीची आणि आपल्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद मिळू